कन्या राशीसाठी हा महिना चांगले परिणाम देणारा असा जाईल। ह्या महिन्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारातून वेगवेगळ्या कार्यांमधून लाभ मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे। आपली आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे आणि त्यामुळे आपण काही प्रमाणात का होईना थोडेसे निश्चिंत राहा। आपल्याला ह्या महिन्यामध्ये विशेष करून परदेशामध्ये काम करण्याची संधी मिळू शकेल, जी तुमच्यासाठी उत्तम फळ देणारी, लाभ देणारी अशी ठरणार आहे। सोबतच या महिन्यामध्ये कोणतेही कार्य असो आपल्याला एकदम सतर्क राहावे लागण्याची शक्यता आहे, कारण कधीही कसेही कोठेही संकट येऊन आपल्या समोर उभे राहण्याची शक्यता दिसत आहे। आपल्याला निरनिराळ्या क्षेत्रामधून माध्यमातून सुवर्ण संधी मिळतील, पण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करूनच मग तो निर्णय घ्यावा आणि या मिळालेल्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा आपण विचार करावा। सोबतच आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांची, विशेष करून आपल्या आईची जास्त काळजी घ्या। अचानकपणे तब्येत बिघडण्याची शक्यता आहे। सोबतच आपण आपल्या मुलांबाबत थोडेसे चिंतित राहाल, त्यांच्याबाबत थोडेसे संवेदनशील असाल। भविष्याची चिंता आपल्याला सतावण्याची शक्यता आहे, तरीही थोडीशी काळजी घेतलेली बरी। आपल्या जोडीदारासोबत आपले संबंध प्रेमाने आणि विश्वासाने परिपूर्ण असे राहतील आणि त्यामुळे आपल्याला यातून काहीतरी नवीन अनुभवायला मिळेल आणि जे तुमच्या दोघांना खूप आनंद देणारे असे असणार आहे। तरी तुम्ही याचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा। महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये शारीरिक बाबतीमध्ये काही त्रास होतील, गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो आणि महिन्याच्या अंती डोकेदुखीचा पण त्रास उद्भवू शकतो। त्यामुळे स्वतःची अगोदरच थोडीशी काळजी घेतलेली बरी पडणार आहे। आपल्या परिवारामध्ये शांतीपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळेल, एकमेकांबद्दल विश्वास असेल, समजदारीने तुम्ही वागाल। सोबतच कोर्टामध्ये एखादी जर केस चालू असेल प्रॉपर्टी संदर्भामध्ये, तर त्यातही आपल्याला सफलताच मिळेल। निकाल आपल्याच बाजूने लागण्याची दाट शक्यता दिसत आहे किंवा तुम्हाला एक सकारात्मक परिणाम पण मिळू शकतील आपल्या बाजूने। हा महिना आपल्या प्रेमजीवनासाठी खूपच चांगले फळ देणारा असा जाईल। आपल्याच आवडत्या व्यक्तीबरोबर विवाह जुळण्याचे योग आलेले आहेत। आपल्या पसंतीला प्राधान्य दिले जाईल आणि त्यामुळे जर असेल आपल्या मनामध्ये कोणी, तर अजिबातच वेळ वाया घालवू नका। लगेचच आपल्या कुटुंबाला सांगून टाका। आपल्या घरामधील वडीलधाऱ्या मंडळींसोबत चर्चा करा, त्यांना सांगा, त्यांचे परामर्श घ्या आणि जे काही पाऊल उचलायचे असेल ते नक्कीच उचला। तुम्हाला अगदी तुमच्या मनाप्रमाणे परिणाम मिळू शकतील। आपले वैवाहिक जीवन या महिन्यामध्ये खूपच आनंदी आणि प्रेमाने भरलेले, सोबतच विश्वासाने परिपूर्ण असलेले असे असेल, तरी या क्षणाचा आपण लाभ घ्यावा आणि आनंद घ्यावा। आर्थिक बाबतीमध्ये हा महिना आपल्याला भरपूर आर्थिक लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे। सोबतच आलेल्या पैशांमधून आपण सर्व खर्च भागवून पैसे बचतही करण्यात सफल राहणार आहात। आर्थिक बाबीत हा महिना खूपच अनुकूल असल्याने भविष्याशी निगडीत आपण कुठेतरी पैसे गुंतवाल आणि आपले भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न पण तुम्ही कराल। त्यामुळे तुम्ही खूप समाधानी पण राहाल। आपण या महिन्यामध्ये खूप उत्साहाने भरलेले असणार आहात। सोबतच कोणत्याही कामाला अगदी नवीन आव्हानात्मक रूपाने पाहाल आणि कार्य कराल। ह्या महिन्यामध्ये आपण एका वेगळ्याच प्रकारे साहसी दिसाल आणि तसेच वागालही। मन खूप प्रसन्न असल्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी असाल। व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभ मिळवून देणारा, आर्थिक लाभ कमविणारा असा जाणार आहे। आपण जर आपला व्यवसाय वाढविण्याच्या विचारात असाल तर जरूर करा, कारण त्यातूनही आपल्याला लाभच मिळू शकेल आणि व्यवसायही वाढेल। सोबतच व्यवसायामध्ये नवीन संधी मिळतील, त्यामुळे आपण प्रसिद्ध पण होण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच आपल्या व्यवसायालाही प्रसिद्धी मिळेल आणि भरपूर प्रमाणामध्ये लाभही मिळतील। जर नवीन एखादी डील तुम्ही करणार असाल तर त्यामध्ये थोडेसे जास्त प्रयत्न तुम्हाला करावे लागू शकते, कारण काही अडचणी तुमच्या समोर येतील अचानकपणे। त्यामुळे प्रयत्न करणे थांबवू नका। कुठलीही अडचण आली तर त्याला धिटाने सामोरे जा आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा। नक्कीच तुम्हाला मार्गही सापडून जाईल आणि परिणाम तुमच्या मनाप्रमाणे पण मिळतील। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपले सर्व इच्छा पूर्ती करणारा असा हा काळ आहे, असा हा महिना आहे। सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील, त्यामुळे जी काही इच्छा आपल्या मनामध्ये आहेत त्या सर्व आत्ताच पूर्ण करा। पुन्हा ही संधी प्राप्त होणे नाही असं विचार करा। तुमच्या मनामध्ये जर काही नवीन तुम्हाला करून दाखवायचं असेल किंवा तुमचे काही मत असतील, तुमच्या डोक्यामध्ये काही वेगळ्या कल्पना असतील, काही
एक नवीन आयडिया वगैरे असेल तर ते तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगू शकता किंवा आपल्या इतर सहकारी मंडळींशी तुम्ही बोलू शकता. त्याप्रमाणे नक्कीच तुम्ही तुमचे जे काही एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तुमचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा किंवा कार्याकडे बघण्याचा ते इतरांनाही समजेल आणि तुमच्याबद्दल एक वेगळंच मत तयार होईल आणि याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या फ्युचरसाठी फायदा होणार आहे. तर ही संधी मिळाली तर अजिबात दवडू नका. संधी मिळाली तर लगेच त्याचा उपयोग करून घ्या. समजा जर तुम्हाला परदेशामध्ये एखाद्या नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर इथेही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला सकारात्मकच परिणाम मिळू शकतील. सोबतच जेथे तुम्ही नोकरी करत आहात तेथून आपली बदली पण होऊन परदेशामध्ये आपल्याला जावे लागू शकते. तरी आलेली ही संधी अजिबात घालवू नका. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत होता की परदेशामध्ये नोकरी मिळवण्यासाठी, तर आता आपल्याला ही संधी चालून आलेली आहे. नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. सोबतच आपले प्रमोशन होऊन वेतन वाढण्याचीही शक्यता आहे. एका अर्थाने नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूपच उपयुक्त, आनंददायी, अगदी मनाप्रमाणे परिणाम मिळवून देणारा असा जाणार आहे. तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. तरुण वर्गाला सध्या आपल्या नवीन कामामध्ये स्थिरता मिळण्याची शक्यता आहे. आपल्याला पाहिजे तशी संधी मिळू शकेल. फक्त आपण त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि त्या संधीचं सोनं करून स्वतःला सिद्ध करून दाखवा. जर आपण परदेशामध्ये नोकरी शोधत आहात तर नक्कीच तुमचे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. सोबतच जर आपण आपले कौशल्य आणि क्षमतेच्या जोरावर काहीही मिळवू शकाल, सध्या काळ आपल्या बाजूने आहे, तरी प्रयत्न करत राहा. अजिबातच वेळ वाया घालवू नका. महिला वर्गाला मात्र हा महिना, हा काळ खूपच उल्हासाने, उत्साहाने, नवीन प्रेरणेने भरलेला असा जाणार आहे. स्वतःला सिद्ध करून दाखविणारा असाही जाणार आहे. ज्या महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या विचारात होत्या, त्यांना स्वावलंबी व्हायचे होते, तर उठा आणि कामाला लागा. हीच ती वेळ आहे आणि संधीही आहे. करून दाखवा आपली इच्छा पूर्ण. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या मार्गातून स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी, स्वतःला स्वावलंबी करण्यासाठी अनेक संधी प्राप्त होतील ह्या महिन्यामध्ये. तर कंबर कसा आणि तयारीला लागा आणि स्वतःचे स्वप्न नक्कीच पूर्ण करा. सोबतच आपण कुठेतरी प्रवासाला पण जाण्याची शक्यता आहे. त्यामधून आपल्याला अचानकपणे सुखद घटना घडतील किंवा सुखद घटनांचा अनुभव तुम्हाला येईल आणि त्यामधून तुम्हाला एक नवीन प्रेरणाच मिळेल. तुम्ही अचानकपणे अध्यात्माकडेही वळू शकता आणि याचा फायदा तुम्हाला तुमचे मन शांत करण्यासाठी होईल. एक प्रकारची वेगळीच अनुभूती तुम्हाला प्राप्त होईल आणि स्वतःला तुम्ही नव्या प्रकारे ओळखायला लागाल. नवीन प्रकारे तुम्ही एक विचार करायला लागाल. तर याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी म्हणा किंवा तुम्ही स्वतःला अजून सिद्ध करण्यासाठी, स्वतःला अजून असं म्हणा की पॉलिश करण्यासाठी तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. विद्यार्थी वर्गाला मात्र हा काळ भरपूर आनंदाने भरलेला असा जाणार आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास कराल आणि त्यामधून तुम्ही स्वतःला ओळखाल, स्वतःशी भेट होईल आणि तुमचं ध्येय अजूनच तुम्ही दृढ कराल. तुम्हाला जे पाहिजे आहे, तुमचे जे स्वप्न आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जास्त प्रमाणात प्रयत्न कराल. एक वेगळीच दिशा तुम्हाला सापडेल आणि त्यातून तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी भरपूर मेहनत कराल, कष्ट कराल. एकाग्रता वाढण्यावरही तुम्ही जास्त प्रयत्न कराल आणि तुमचे जे काही आवडीचे विषय आहेत त्या गोष्टींचा, त्या विषयांवर अभ्यास करण्यावर तुम्ही जास्त भर द्याल. सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना नवीन प्रकारचे मार्गदर्शनही मिळेल. सोबतच आपली राहण्याची जागाही बदलू शकते. त्याचा आपल्याला सकारात्मकच परिणाम पाहायला मिळू शकेल. सोबतच तुम्ही अभ्यास करत असतानाच एखादा पार्ट टाइम जॉब पण तुम्हाला मिळू शकेल आणि तेही तुमच्या आवडीचे असणार आहे आणि त्यामधून तुम्हाला अजून जास्त प्रकारे ज्ञान मिळवण्यातही तुम्ही समर्थ राहाल, मेहनत कराल आणि तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्ही अजून एक पाऊल पुढे जाल असं म्हणायला हरकत नाही. जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना नक्कीच त्यांच्या मनाप्रमाणे क्षेत्र मिळेल, तशी ही संधी पण आहे, तसा हा योग आहे असंही म्हणायला हरकत नाही. फक्त तुमचे प्रयत्न कुठे कमी पडू देऊ नका. जे तुम्ही प्रयत्न करत आहात ते कंटिन्यू चालूच ठेवा. नक्कीच तुम्हाला सफलता मिळेल. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना सुखद धक्के देणारा असा जाणार आहे. आपल्याला आपले जुने मित्र परिवार अचानकपणे येऊन भेटतील. छोटासा तुम्ही समारंभही करू शकता आणि त्यातून सर्वांनाच एक प्रकारे आनंद मिळेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे आपल्याला खूप आनंदी वाटेल आणि मनही प्रसन्न राहील. परंतु हे सर्व करत असतानाच आपल्या तब्येतीची काळजी घ्या. नियमित आहार, नियमित व्यायाम, वॉकिंग हे सर्व केलेच पाहिजे. कुठेतरी तीर्थयात्रेला पण तुम्ही जाण्याची शक्यता आहे आणि तेही आपल्या
आपल्या प्रियजनांसोबत, त्यामधूनही आपल्या मनाला एक प्रकारचे शांतीच मिळणार आहे. एकंदरीतच पाहता हा महिना आपल्या राशीला सर्व प्रकाराने सुख, चांगले लाभ, चांगले अनुभव, शुभ फळे देणारा असा जाणार आहे. तरी पण प्रत्येकाने येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.